डिजिटल टीवी मीडिया। चिकित्सा शिक्षा मंत्री हसन मुश्रीफ मतदाताओं को धन्यवाद देते हुए रो पड़े और कहा कि आपके बल पर मैं कई चुनौतियों के खिलाफ खड़ा हूं। सोमवार शाम को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अजित पवार गढ़ ने कोल्हापुर के कागल में सागांव में किसानों की एक बैठक आयोजित की थी। इस सभा में बोलते हुए स्थानीय विधायक, चिकित्सा शिक्षा मंत्री और कोल्हापुर के संरक्षक मंत्री हसन मुश्रीफ भावुक हो गए। मुश्रीफ ने उस समय कहा कि मेरे जीवन में 2 राजनीतिक संकट आए, लेकिन मतदाताओं के समर्थन के कारण मैंने दोनों संकट पर काबू पाया। हसन मुश्रीफ ने लोगों को संबोधित करते हुए कहा, आपके बल पर मैंने आज तक की कई मुश्किलों को पार किया है। हम कई संकटों से बाहर निकले हैं। इसके लिए मैं क्षेत्र की जनता को हृदय से धन्यवाद देता हूँ। आज तक आए संकटों से हम बाहर आ गए हैं। अपने करियर के दौरान 2 बार मुझे राजनीतिक संकट का सामना करना पड़ा। इस दौरान मुझे आपका अपार समर्थन मिला। लोग मेरे पीछे थे। आप धन्य हो गए। यही कारण है कि मैंने क्षेत्र में 6 चुनाव जीते। अब मैं 7वां चुनाव लड़ने जा रहा हूँ। मेरे तालुका के लोगों ने दिखाया है कि एक सामान्य कार्यकर्ता से कैसे प्यार किया जाता है। इसलिए मैं इन लोगों का आभारी हूँ। 2 वेळा बाजी आली। मी पहिल्यांदा विक्रमशिव गाडगेंचा कार्यकर्ता, छत्रपती शाहू महाराजांचा मी संस्थापक, संचालक आणि व्हाईस चेअरमन। मला एकदा निवडणुकीत काढून टाकल्यानंतर मी त्यांचं नेतृत्व सोडलं, कैलासवासी खासदार बंडी साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं आणि एका अशाच प्रसंगी माझ्यात आणि मंडलिक साहेबांच्यात मतभेद झाले आणि या सगळ्या काळामध्ये प्रचंड प्रमाणात साथ ज्याचा उल्लेख के पी पाटलांनी केला, मग ते युवराज पाटील असतील, भैया माने असतील, गणपतराव फराटके असतील आणि तमाम जनतेने मला साथ दिली। आणि त्या काळात सुद्धा ते सगळे नेते उलटे गेले तरी सुद्धा ही जनता माझ्यावर राहिली आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सलग 5 वेळा निवडून देण्याची किमया केली। आणि या 25-30 वर्षात सातत्याने जनतेची सेवा करणं, जी मिळालेली सत्ता आहे ती गरिबांच्यासाठी आहे। मिळालेला सत्तेचा फायदा हा गोरगरिबांचा आहे, त्यांचा तो अधिकार आहे। म्हणून रात्रीचा दिवस मी केला आणि या तालुक्यातली विकासाची कामं असतील, मी अतिशय अभिमानाने सांगेन, ग्राम विकास खातं माझ्याकडे तुम्ही दिलं दादा। 28,000 ग्रामपंचायती होत्या, 532 पंचायत समिती होत्या, 34 जिल्हा परिषदा होत्या, 27-28 कोटीचं ते खातं होतं। म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये मी त्यावेळी शपथ घेतली। कोण काय म्हणेल याचा मी विचार केला नाही। परंतु 143 गावामध्ये, माझ्या गावामध्ये कधी मतं कमी पडली असतील, कुठल्या जास्त पडली असतील, सरपंच माझा असेल किंवा सरपंच माझा नसेल, परंतु त्या गावातलं एकही काम शिल्लक ठेवायचं नाही या भावनेनं मी कामाला लागलो। आणि आज किती निधी आणला मी सांगणार नाही, परंतु ज्या वेळा 2024ची मी या माझी पुस्तिका काढेन त्यावेळा तुमच्या लक्षात येईल की गावागावामध्ये किती प्रचंड प्रमाणात निधी आणला। आज मौजे सांगावच्या या 24-25 कोटी रुपयाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याला मी एवढंच सांगतो, ही संधी तुम्ही मला ग्रामविकास खात्याची दिली, त्यामुळे हा प्रचंड काम आपण करू शकलो। कारण त्याशिवाय ही ग्रामीण भागातील कामच होणे शक्य नव्हतं। जलजीवन योजना असतील, या सगळ्या गावात नव्यानं जलजीवन योजना आपण काढल्या आणि सगळ्या विकासाचं काम आपण करण्यामध्ये यशस्वी